सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, ज्यांची भरतीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली होती, पण नोकरीत रुजू होण्यासाठी उशीर झाला होता. अशा कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने नवीन जी.आर काढून मोठा निर्णय घेतलाय. नेमका काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊ. 11 ऑगस्ट 2026 रोजी जलसंपदा विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. हा आदेश जुनी निवृत्ती योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्यासंदर्भात आहे. जी.आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची भरती प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी सुरू झाली होती, परंतु त्याची नियुक्ती त्यानंतर झाली. अशा कर्मचाऱ्यांना एक वेगळा पर्याय देण्यात आला आहे. या अंतर्गत त्यांना महाराष्ट्र नगरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 आणि संबंधित जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते. या जी.आर मध्ये जलसंपदा विभागाने 2 अधिकाऱ्यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांची भरती एमपीएससी मार्फत 2004 च्या जाहिरातीद्वारे झाली होती, मात्र नियुक्ती 2007 मध्ये मिळाली होती. त्यामुळे शासनाने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीएस खात्याबाबत मोठा निर्णय. या जी.आर मधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांची एनपीएस खाती बंद करण्यात येणार आहे. त्यांच्या एनपीएस खात्यातील कर्मचाऱ्यांचा हिस्सा व्याजासह जीपीएफ खात्यात जमा केला जाणार आहे. तर राज्य शासनाचा हिस्सा राज्याच्या एकत्रित निधीत वर्ग केला जाणार आहे. तर हा कोणासाठी महत्त्वाचा आहे? जर तुम्ही राज्य सरकारची कर्मचारी असाल आणि तुमच्या भरतीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली असेल, पण नियुक्ती त्यानंतर झाली असेल, तर हा जी.आर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. अशा अनेक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, जुनी पेन्शन योजना संदर्भात हा महत्त्वाचा जी.आर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच जी.आर आणि सरकारी अपडेटसाठी टेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.